नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या देशाच्या राजकारणाचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि या प्रत्येक टप्प्यावर राजकारणात आमूलाग्र असे बदल झाले. राजकारणातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 2014 ते 2026 हा 12 वर्षांचा काळ. या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवाद आणि विकास याची सांगड घालत भारताच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अभिमान जागृत करून त्याला आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, आत्मनिर्भर भारत, कौशल्य विकास याला जागतिक महासत्तेच्या महत्त्वाकांक्षेशी जोडलं. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास हा मंत्र घेऊन सुरू झालेल्या या प्रवासाला 26 मे 2026 रोजी 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे एक तप पूर्ण झालंय. या 12 वर्षामध्ये राजकारण कसं बदललं याविषयीची एक व्हिडिओ मालिका आपण सुरू केलेली आहे. पहिल्या भागात आपण 2014 पूर्वीचं राजकारण आणि 2014 नंतरच्या राजकारणात नेमके काय बदल झाले हे समजून घेतलं होतं. आणि आजच्या भागात आपण या 12 वर्षात राष्ट्रवाद, विकासाची बदललेली परिभाषा आणि भारतीयांच्या मनात जागृत झालेलं हिंदुत्वाचं पुनर्जागरण या महत्त्वाच्या पैलूंविषयी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आजच्या भागातही आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर. नमस्कार भाऊ. मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार भाऊ. देशाच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रवाद आणि विकास यांची सांगड घालणं हे फार महत्वाचं असतं आणि या 12 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती कशी घातली? सांगड घातली म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जसं नेहरूंच्या काळामध्ये अचानक एक दिवस नेहरूंनी, काँग्रेस हा गांधीवादी पक्ष होता, त्याच्यात साम्यवाद समाजवाद नव्हता. मला वाटतं नेहरूंनी आवडी अधिवेशन काय असं मला आठवतं स्पष्टपणे. मी खूप लहान होतो, तरुण होतो त्या काळात. तर त्यांनी काँग्रेसकडे समाजवादी अजेंडा घेऊन टाकला आणि त्यामुळे विरोधातले जे प्रमुख पक्ष त्या काळात होते, समाजवादी पक्ष, सोशलिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट पक्ष म्हणजे साम्यवादी पक्ष, आणि त्यामुळे त्या दोनही गटांची एक प्रकारे गोची झाली. तोपर्यंत सगळे कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट होते हे काँग्रेसला भांडवलशाही पक्ष म्हणायचे आणि त्या भांडवलशाही म्हणजे उजवे पक्ष. उजवे पक्षांमध्ये स्वतंत्र पक्ष, जनसंघ आणि काँग्रेस यांचा समावेश व्हायचा. सरंजामदार, शेठजी भटजींची पार्टी वगैरे हे सगळं व्हायचं. पण नेहरूंनी जे काय आवडी अधिवेशन, बहुतेक नेहरू का इंदिरा मला आता अस्पष्ट वाटतं, पण काँग्रेसने समाजवादी अजेंडा घेतला आणि स्वतःला डावे म्हणवणाऱ्यांची तारंबळ झाली. पण प्रत्यक्षात काँग्रेसने पोपटपंची केली. खऱ्या अर्थाने ज्याला डावे किंवा कल्याणकारी राज्य ही कल्पना नेहरूंनी किंवा काँग्रेसने तशी अंमलात आणली नाही. म्हणजे देखावा, कॉस्मेटिक चेंजेस ज्याला म्हणतात, की बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, संस्थानिकांचे तनखे बंद केले इंदिरा गांधींनी, आणि इंदिरा गांधी समाजवादी झाल्या किंवा साम्यवादी झाल्या म्हणून तत्कालीन 70च्या सुमाराला समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष हे अक्षरशः भांगडा नाचायला लागले की झाली आता काँग्रेसच कम्युनिस्ट किंवा डावा पक्ष झाला. पण व्यवहारामध्ये त्या बँका किंवा ते सगळं काही पावलं उचलली होती, त्याचा सामान्य जनतेच्या जीवनामध्ये काही प्रकाश पडला नाही, बदल झाला नाही, परिवर्तन झालं नाही. इंदिरा गांधींनी त्यानंतर अचानक लोकसभा बरखास्त केल्या 70च्या मला वाटतं डिसेंबर महिन्यामध्ये, आणि गरिबी हटावची घोषणा देत इंदिराजींनी मध्यावधी लोकसभा निवडणुका घेतल्या आणि त्यामध्ये त्यांना गरिबांचा मसिहा म्हणून 2/3 बहुमत मिळालं, प्रचंड बहुमत मिळालं. आणि सगळी ससे होलपट या सगळ्या लोकांची झाली जे स्वतःला डावे म्हणवत होते. म्हणजे जनसंघ किंवा स्वतंत्र पक्ष हे नंतर उजवे पक्ष मानले गेले. पण सांगायचा मुद्दा असा की कागदोपत्री जो डाव्यांचा अजेंडा होता, कल्याणकारी सरकार, गरीबातल्या गरीब माणसाला देखील सगळे हक्क आणि जगण्याचा हक्क आहे, आणि जो त्यामध्ये दुबळा असेल तर त्या दुबळ्याची जबाबदारी सरकारने उचलावी. समाजवाद म्हणजे काय असं? समाजवाद याचा अर्थ सामान्य जनतेची सत्ता,
आणि ज्या मालमत्ता आहेत, जी संपत्ती आहे, जी उत्पादन साधन आहेत, त्यावर जनतेचा अधिकार, आणि जनतेचा अधिकार म्हणजे प्रत्यक्षात जनतेच्या नावाने राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांचा अधिकार. तुम्ही आता चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष अजून शिल्लक आहे, रशिया आता संपला, पण तिथे बघाल तर खाजगी मालमत्तेला प्रतिबंध. घर असो, शेत असो, कारखाना असो, उत्पादनाची साधनं असोत, ही सगळीच्या सगळी सरकारी मालकीची. ही जी कल्पना होती ती उचलून मग आपल्याकडे अर्धवट अर्धवट प्रकारात झालं. याचं त्याचं राष्ट्रीयकरण करायचं, आणि राष्ट्रीयकरण केलं म्हणजे मग सगळी मालमत्ता जनतेची झाली, हे गृहीत होतं. याला समाजवाद म्हण. पण त्या मालमत्तेचं जे सरकारीकरण करण्यात आलं, त्याचा फायदा सामान्य जनतेपर्यंत किती पोहोचला? उलट बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि बँकांवर एक प्रकारे सरकारचं नियंत्रण आलं, आणि सरकारमध्ये असलेल्यांचा आणि नोकरशाहीचा खुल्ला भ्रष्टाचार हा बँकांमधून सुरू झाला. पण त्या सगळ्या गोष्टीची सरकारीकरण, राष्ट्रीयकरण, या सगळ्याचे फायदे सामान्य जनतेपर्यंत पोहोचले नाहीत. पोपटपंची चालू राहिली, गरिबी हटाव, गरिबी हटाव, पण गरिबी वाढत गेली. मोदींनी गेल्या प्रामुख्याने गेल्या, आपण असं म्हणू की 10 वर्षामध्ये, 12 वर्षामध्ये मोठा बदल घडवलाय. तर त्याची सुरुवात 1991 साली झाली. 1991 साली जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि मनमोहन सिंग हे एक नोकरशहा, जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा राहिले होते, त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं. आणि त्यांनी पहिले नेहरू आणि इंदिराजींच्या काळातलं जे लायसन्स परमिट राज होतं, म्हणजे थोडक्यात ज्याला सोशलिझम म्हणतात, त्या सगळ्या शृंखला तोडून टाकल्या आणि या देशातल्या उद्योगाला, भांडवलशाहीला मोकाट रान दिलं. आणि त्यातून जो विकास झाला, ज्याला जागतिकीकरण किंवा मुक्त अर्थव्यवस्था असंही नाव दिलं गेलं, पण प्रत्यक्षामध्ये प्रत्येक बाबतीत, उद्योगामध्ये आणि प्रत्येक अर्थकारणामध्ये सरकार जे नाक खुपसत होतं ते बाजूला केलं. पण या सगळ्याचे फायदे परत एकदा सामान्य जनतेला, गरीबातल्या गरीब भारतीयाला मिळाले पाहिजेत, ते मिळत नव्हते. कल्याणकारी राज्य म्हणायचं, पण 14 बँकांचं पुढच्या काळात जवळजवळ सगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, खाजगी बँका बंद करण्यात आल्या, त्याचं सरकारकडे मालकी गेली, म्हणजे जनतेकडे मालकी आली. पण त्या जनतेला त्या बँकेत जाऊन खातं काढता येत नव्हतं. गरजेला सावकाराकडे जायचं, आणि बँका जनतेच्या मालकीच्या. म्हणजे जनतेचा मालक, जनता जी मालक होती बँकांची, ती सावकाराकडे कर्ज घ्यायला जायची, कारण त्यात चिरकुट नाही. मग बँका म्हणायच्या तुमच्याकडे तारण काय? पहिल्यांदा ज्या इंदिरा गांधींनी 71 साली, म्हणजे किती वर्ष झाली बघा आता, जवळजवळ 50 वर्षापेक्षा अधिक काळ झाला, ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं, त्या बँका खरोखर जनतेसाठी खुल्या केल्या, त्या नरेंद्र मोदींनी 2015 मध्ये, मला वाटतं 2015 मध्ये नरेंद्र मोदींनी 2015 असेल किंवा 16 असेल, झिरो बॅलन्स अकाउंट सुरू केले, जनधन खाती ज्याला म्हणतात, की ज्या माणसाकडे, ज्या भारतीयाकडे बँकेत ठेवायला 1 रुपया सुद्धा नाही, पण त्याचं बँकेत खातं असलं पाहिजे. म्हणजे हे इंदिरा गांधींनाही करता आलं असतं, हे काँग्रेसला करता आलं असतं, पण ते पोपटपंची करत राहिले. विकासामध्ये, प्रगतीमध्ये सामान्यांचा हिस्सा कसा आला? म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणायचं, आणि मग गरिबांसाठी काय, तर गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार शेतमाल खरेदी करायला लागलं. तांदूळ असेल, गहू असेल, वेगवेगळी ज्वारी असेल, हे सरकार खरेदी करत होतं, आणि ते गोडाऊनमध्ये सडत होतं. किंवा रेशनच्या दुकानामध्ये तुम्हाला सरकारी धान्य मिळायचं, ते सडलेलं मिळायचं, आणि त्यातला चांगला गोळा केलेला गहू जो होता, हा बिस्किट आणि केक बनवणाऱ्या कंपन्या किंवा त्यांच्यासाठी मैदा, रवा तयार करणाऱ्या मोठमोठ्या चक्कीवाल्यांना दिलं जायचं. तर मोदींनी ती जी गोष्ट होती ती खरोखर जनतेकडे वळवली. बँकांमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट आला. आज करोनाचा काळ आला, करोनाच्या काळामध्ये मोदींनी गरिबांना काम धंदा नाही, रोजगार नाही, अशा वेळेला जगवायचं कसं? तर जवळजवळ 80 कोटी लोकांना
मोदींनी मोफत रेशन सुरू केलं आणि ते अजून चालू आहे. त्याला आता जवळजवळ 6 वर्षाचा काळ झालाय. गरीबातल्या गरीब ठराविक दारिद्र्य रेषेखालचे लोक होते, त्यांना फ्री रेशन दिलं 80 कोटी लोकांना. म्हणजे जवळजवळ 70% 75% लोकांना, गरीबाला सरकारने जगण्याची व्यवस्था करून दिली. तो कमवत असेल नसेल, पण त्याची अन्न वस्त्र निवारा यातला अन्न दिलं, वस्त्र सोडून द्या, पण निवारा दिला. पंतप्रधान निवास योजना आल्या, त्यामध्ये गरीबातल्या गरीबाला कमीत कमी स्वस्तातली घरं द्या. या अर्थाने आपण बघायला गेलो तर ऍक्च्युअली जो सोशलिझमचा अजेंडा होता तो मोदींनी सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडला. सरकारचा जो पैसा येतो तो शेवटी सामान्य जनतेकडून येतो, टॅक्स पेअरचं हे असतं, तर त्याचं योग्य रीतीने काय म्हणतात ते वितरण करणं हा समाजवाद आहे. तो समाजवाद इथल्या समाजवादी किंवा साम्यवादी पक्षांना कधी आणता आला नाही. तो मोदींनी सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडला. मोदींच्या यशामध्ये हिंदुत्व हे जितकं कारण आहे, त्यापेक्षाही मोठं कारण सामान्य गरीबातल्या गरीब लोकांच्या जीवनामध्ये मोदींनी एक स्थैर्य आणलं. भाजप सरकारने एक प्रकारचं स्थैर्य आणलं आणि तिथे सगळा बदल होत गेला. आणि हा बदल आपल्याकडच्या स्वतःला डावे किंवा साम्यवादी म्हणवणाऱ्या विचारवंतांच्या मेंदूत अजूनही शिरलेला नाही. वल्लभभाई पटेल काँग्रेसचे भाजपने पळवले, आमचं अमुक अमुक सिम्बॉल पळवलं. अरे तुमचा अजेंडा मोदींनी पळवला हे तुम्हाला कळलेलं नाही. आणि रोमिला थापर सारख्या डाव्या विचारवंत, त्यांचं मध्यंतरी मी भाषण ऐकलं, मला हसू आलं. या बाईच्या डोक्यात मेंदू आहे की नाही मला प्रश्न पडला. त्यांना एक त्या JNU मध्ये त्यांचं भाषण होतं की मोदी आल्यापासून हळूहळू करत आपल्या देशातली आंदोलनं बंद पडली म्हणून ती बाई रडत होती, जी मोठी वामपंथी इतिहासकार म्हटली जाते. पण या बाईला साधं कळत नाही की आंदोलन हे बुद्धिजीवी वर्ग करत नाही, आंदोलन तळागाळातला वर्ग करतो. आणि तळागाळातला वर्ग जो वंचित असतो त्याला जगणं अशक्य कोटीतलं होऊन जातं. त्याच्या पोटात जी आग धगधगते ती आग एक भडका होऊन, आग डोम होऊन बाहेर पडते, त्याला आंदोलन म्हणतात. जर आज 80 कोटी लोक गरीबातले गरीब, त्यांच्या घरात चूल पेटण्याची चिंता नाही, त्यांना स्वस्तातला किंवा मोफतचा गॅस सिलेंडर पुरवला गेला, त्याच्या घरी चूल पेटण्याची चिंता नाहीये, आणि तिथे मग तो रस्त्यावर येणं बंद झालं. आंदोलन हे नुसतं लोकांची माथी भडकून जेनजी रस्त्यावर येईल, जेनजी रस्त्यावर येईल. अरे यांना जेनजी म्हणजे काय माहित नाहीये, यांना आंदोलक म्हणजे काय माहित नाही, यांना आंदोलन म्हणजे काय माहित नाही. हे सगळे पुस्तक प्रामाण्य, काय ते ग्रंथ प्रामाण्यवादी आहेत, ग्रंथामध्ये लिहिले. म्हणजे एखाद्या सत्यनारायण किंवा अशा कपच्या घरातल्या विधिवत काय तुम्ही घराचं भूमिपूजन करता वगैरे वगैरे, त्यात बोलणारे भटजी जसं त्या पोथीतलं बडबडतात, त्यांना ते सगळं माहिती असतं असं नाही, पण ते बडबडतात, तोंडपाठ असतं. तसं साम्यवादाची बकवास करणारे काही एक प्रकारचे हे डावे भटजी तयार झाले. आणि त्यामुळे तो सगळा डावा विचार मागे पडत गेला, कारण तो कालबाह्य झालेला आहे, कालबाह्य झालेला आहे. आणि मोदींनी मोठ्या चतुराईने किंवा भाजप सरकारने मोठ्या चतुराईने लोकांच्या गरजा भागवता भागवता त्यांना एक सांस्कृतिक राष्ट्रवाद किंवा आपली जी ओरिजिनल सनातनी ओळख आहे ती बहाल केली. आणि त्यामुळे आता डाव्यांची सगळी तुम्ही मदार बघितली तर ती तुम्हाला जातीपातीचं राजकारण आणि धर्मांध राजकारण याच्यावर विसंबून राहिलेली दिसतील. आणि हा मोठा बदल आहे गेल्या 15-20 वर्षामध्ये, पर्टिक्युलरली मोदींच्या 15 वर्षामध्ये तुम्हाला एक दिसेल की त्यांनी विकासाची कास धरली. अधिकाधिक गुंतवणूक करा, अधिकाधिक उत्पादन वाढवा, अधिकाधिक कौशल्य वाढवा, अधिकाधिक टेक्नॉलॉजी वाढवा, आणि त्यातून लोकांच्या गरजा भागतील या दृष्टीने जी वाटचाल केली, त्यामुळे समाजातला वंचित वर्ग कमी होतो, असंतोष कमी होतो, आणि पर्यायाने आंदोलन कमी होतं. आणि त्यालाच कल्याणकारी राज्य म्हणतात, जो समाजवादी अजेंडा आहे. तो समाजवादी विसरलेत
आणि ज्यांच्यावर उजवे म्हणून किंवा पुंजीवादी म्हणून आरोप केला जातो ते समाजवादी अजेंडा राबवत आहेत. आता याचं ज्याला आकलन होत नाही त्याचं डायग्नोसिस चुकतं आणि आपोआपच ट्रीटमेंट चुकते. तेव्हा गेल्या 12 वर्षामध्ये जो फरक पडलाय तो असा आहे की सांस्कृतिक राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व आणि समाजवादी अजेंडा, कल्याणकारी व्यवस्था, योजना यांची सांगड घालून मोदींनी इथपर्यंत बदल घडवून आणला. खरंय, मला वाटतं हा बदल समजून घेणं हे खूप गरजेचं होतं. भाऊ, अजून एक प्रश्न असा आहे की देशामध्ये कोणाची सत्ता आहे यावर सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्यावर आणि विचारावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे 2014 पूर्वी राष्ट्रीय अस्मिता किंवा हिंदुत्व यावर फारसं बोललं जात नव्हतं. म्हणजे ज्यांना या संकल्पना माहिती होत्या ते कदाचित भीतीमुळे याबद्दल बोलत नसतील, पण पण अनेक जण असे होते की या संकल्पनांपासून ते अनभिज्ञ होते, खूप लांब होते. पण 2014 नंतर आतापर्यंत जर पाहिलं तर चित्र खूप बदललंय. म्हणजे हिंदुत्वाचं पुनर्जागरण एक प्रकारे झालंय. तर याविषयी काय सांगाल? ते कोणत्या रूपात झालंय? लक्षात ठेवा, तुमच्या जगण्याच्या श्रद्धा वेगळ्या असतात आणि जगण्याच्या गरजा वेगळ्या असतात. गरजा आणि श्रद्धा यांची सांगड घातली गेली. मी तेच सांगतो की तुम्ही अमुक ठिकाणी भंडार आहे तिथे जाऊन बसता आणि जेवता, तिथे जातपात नसते, तिथे धर्म नसतो. इथे गंमत तीच करायची की लोकांच्या तू मुस्लिम आहेस का, तू हिंदू आहेस का, तरच तुला पंतप्रधान निवास मिळेल असं नाही म्हटलेलं. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान निवास योजना, आवास योजना जी आहे त्याचा फायदा मुस्लिमांना मिळाला. म्हणजे पार्टी हिंदुत्वाची आहे, ज्याला मुस्लिमांनी मतच द्यायची नाहीत हा प्रचार होतो. पण मोदी सरकार आलं, भाजप सरकार आलं, त्याचा सर्वाधिक लाभ आपण बघितला तर तो मुस्लिम समाजातल्या गरिबाला मिळालेला आहे. तसाच तो वंचित म्हणणारे, दलित म्हणणारे जे जे कोणी गट आहेत त्यांच्या वाट्याला पहिल्यांदा आयुष्यातली एक स्थैर्य आलेलं आहे आणि ते स्थैर्य त्याच्या आयुष्यातली गरज असते. हिंदुत्व ही किंवा बुद्ध असेल किंवा इस्लाम असेल, धार्मिक श्रद्धा ही भावनिक गरज आहे. पण जगण्यासाठी व्यावहारिक गरज जी असते ती अन्न, वस्त्र, निवारा असतात, मूलभूत गरजा असतात. शहरामध्ये आलात तर तुम्हाला शहरामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, सफाई, रोगराई, औषधोपचार या सगळ्या गोष्टी असतात. आता त्यांनी आयुष्यमान योजना असेल किंवा पीक विमा योजना असेल, या काय आहेत? या सामान्य शेतकऱ्यापासून कामगारापर्यंत सगळ्यांसाठीच्या योजना आहेत. त्यामध्ये कुठे धर्म बघितला जात नाही. हा मुसलमान आहे, अब्दुल रहमान, हा तुला नाही आयुष्यमान मिळणार असं तर नाहीये ना. त्यामुळे मुद्दा असा आहे की हिंदुत्व असून सुद्धा जर अधिकाधिक मुस्लिमांना त्याचा फायदा मिळत असेल तर आपोआपच हिंदुत्व हा विषय मुस्लिमांसाठी सुद्धा आक्षेपार्ह राहत नाही. आता मी सांगतो, बंगालमध्ये निवडणुका संपल्या आणि भाजपचं सरकार आलं. त्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या जवळ हायवे लगत एका मोहम्मद अक्रम किंवा अशा नावाच्या माणसाची काही 4-5 एकर जमीन होती. ती तृणमूलच्या गुंडांनी बळकावलेली होती. तो परत मागायला गेला, त्याने तक्रार केली, त्याच्या भावाची मर्डर झाली, त्याच्या मुलाची मर्डर झाली. तो शेवटी गेली 5 वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून मुस्लिम काम करत होता आणि आता भाजपचं सरकार आल्यानंतर तिथलं अतिक्रमण तोडून त्याची जमीन, त्याची प्रॉपर्टी त्याला परत देण्यात आली. याचा अर्थ त्यांनी हिंदुत्व स्वीकारले का नाही? तो मुस्लिमच आहे. पण न्याय, व्यावहारिक न्याय ही त्याची गरज असते आणि ती जर सांस्कृतिक राष्ट्रवादामध्ये मिळत असेल तर त्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद आक्षेपार्ह वाटत नाही. हा बदल हळूहळू होत असतो. असे बदल जे असतात ते हळूहळू होत असतात. ते जादूची काय कांडी फिरवली आणि आले जादूची छडी फिरून, तर तसं होत नाही. त्यामध्ये 12 वर्ष गेलेत आणि इतक्या छोट्या छोट्या प्रमाणावर झालेले आणि मग तुम्ही त्याच्या विरुद्ध अपप्रचार कितीही करा मीडियामधून. पण गंमत अशी, आता उदाहरण असं की बंगालची निवडणूक तुम्ही बघितली तर बंगालच्या निवडणुकीमध्ये 4 मेच्या दुपारी 2 वाजेपर्यंत लोक तोंड उघडून बोलत नव्हते, इतकी दहशत होती. आणि ती दहशत सामान्य माणसापुरती नव्हती, गरिबापुरती नव्हती, ती बुद्धिमंतांमध्ये होती, ती पत्रकारांमध्ये होती. अगदी सर्वे घ्यायला गेलेल्या लोकांसमोर सुद्धा लोक बोलायला तयार नव्हते.
पण ही वस्तुस्थिती बंगालमधले पत्रकार सांगत नव्हते, बंगाली मीडिया सांगत नव्हता. अगदी नोएडामध्ये बसलेले जे कोणी राष्ट्रीय पत्रकार आहेत ते सुद्धा सरड्याची नवी प्रजाती आहे ते 4 मे पर्यंत हे ममता को कोई हरा नाही सकता म्हणत होते. ते आता काय पोपटपंची करतात, 5 कारण ममता का हरली. अरे मग 5 कारण 4 मेच्या आधी तुला का सांगता येत नव्हती. नोएडा बंगालमध्ये नाहीये, नोएडा दिल्लीमध्ये, दिल्ली जवळ आहे, उत्तर प्रदेशात आहे. पण तिथे बसलेले पत्रकार सुद्धा एका डाव्या वैचारिक दहशतवाद आहे हा, की तुम्ही भाजपचं काम चांगलं आहे, मोदींचं काम चांगलं आहे असं बोललात तरी तुम्हाला वाळीत टाकलं जातं. ह्या सोकॉल्ड पुरोगामी पत्रकारितेमध्ये, बुद्धिजीवी वर्गामध्ये. आणि तिथे तुम्हाला तो फरक कळेल की हळूहळू करत सांस्कृतिक राष्ट्रवाद किंवा हिंदुत्ववाद यामुळे आपल्या धर्माला कुठलीही अडचण नाही, आपल्या जगण्यात कुठची अडचण नाही, आपल्या जातीला कुठची अडचण नाही हे लक्षात येते. तसतसा मोठ्या प्रमाणावर सामान्य भारतीय, तो कुठल्याही पंथाचा, विचाराचा, श्रद्धेचा असो, तो भाजपकडे वळत गेला. आणि तिथे आपण ज्याला म्हणतो धर्माचं, हिंदुत्वाचं किंवा सनातनचं जागरण आहे, पण सनातन हा इतर कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही हे मोदींनी प्रॅक्टिकली लोकांना अनुभवातून दाखवलेलं आहे. आणि अनुभव हा आयुष्यातला सगळ्यात मोठा शिक्षक असतो असं आईन्स्टाईन म्हणतो. पण काही पुस्तक पंडित असतात, ते भरपूर शिकतात पण काहीच शिकत नाहीत, त्यांच्या ज्ञानात कुठचीही भर पडत नाही, ते पडत मूर्ख असतात. आपल्या देशातले बुद्धिजीवी हे मोठ्या प्रमाणावर पडत मूर्ख आहेत. बंगाल हे त्याचं मोठं उदाहरण आहे की भद्रलोक भाजपच्या विरुद्ध भद्रलोक करणार नाही म्हणत होते, पण पहिल्यांदा बंगालमध्ये भाजपचा प्रभाव हा ग्रामीण भागात झाला, शहरात आत्ता झालाय. इथे तुम्हाला कळतं की बुद्धिजीवी वर्ग हा शक्यतो पडत मूर्ख असतो. तो पुस्तकातलं वाचून खऱ्या अनुभवाकडे पाठ फिरवतो. आणि तिथे मोठा फरक पडलेला आहे. मोदींनी जर गेल्या 12 वर्षात काय केलं असेल तर हिंदुत्व, राष्ट्रवाद. सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि माणसाच्या जीवनातल्या दैनंदिन गरजा यांना सांगड घातली त्यांची. एका बाजूला सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि दुसऱ्या बाजूला माणसाच्या गरजा, हे 2 घोडे किंवा 2 बैल लावल्यानंतर भाजपची गाडी दौडायला लागलेली. भाऊ, हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या समानार्थी संकल्पना आहे असं म्हणता येईल का? ते म्हणजे हे परत परत समजावण्याची काही गरज नाही. हिंदू नावाचा धर्म नाहीये, सनातन वैदिक धर्म आहे. आणि मग त्या छत्राखाली शेकडो लहान मोठे धर्म आहेत. बंगालमध्ये स्वतःला हिंदू म्हणवणारा, तिथल्या त्याच्या प्रथा परंपरा बघा, आणि महाराष्ट्रातल्या बघा किंवा राजस्थान मधल्या आणि आंध्र मधल्या बघा, त्यामध्ये बारीक सारीक शेकडो फरक आहेत. पण एकमेकाचा द्वेष करायचा नाही, ही गोष्ट आहे. आणि म्हणून माझे संस्कार, माझी चालीरीती हे आम्ही तुमच्यावर लादणार नाही. म्हणून अपप्रचार काय झाला आता बंगालमध्ये, की भाजपचं सरकार आलं तर मटण मच्छी बंद केली जाईल. हा धादांत खोटा प्रचार होता. कारण बंगालमध्ये काय ते ब्राह्मण ज्यांना म्हटलं जातं ते पण मासे खातात. तो तिथल्या भौगोलिक परिस्थितीतून आलेला विषय आहे. आपल्याकडे गोव्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सारस्वत आहे, सारस्वती जात मासे खाते आणि तरी त्यांना सारस्वत ब्राह्मण म्हणतात. पण हा अपप्रचार केला जातो. त्यामुळे हिंदुत्व म्हणजे काय, तर हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व आहे. ती तुमची ओळख आहे, आता गंमत बघा की तुमच्या सौदी अरेबिया, जिथे इस्लामचा उगम झाला, त्या सौदी अरेबियामध्ये जेव्हा लग्न असतं तेव्हा वधूला शुभ्र पांढऱ्या कपड्यांनी सजवतात. भारतामधले मुस्लिम पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये त्यांच्या नववधूला घेऊन येतील का नाही. इथली परंपरा नवरा गेल्यानंतर पांढरी वस्त्र परिधान करण्याची. मग तिथे इस्लाम कुठे जातो. तिथे तुम्ही भारतीय परंपरा ज्या आहेत, प्रथा आहेत, त्याला फॉलो करता. रंगी बेरंगी, हाताला मेहंदी, काय आणखीन काय, हळद, काय वाटेल ते करतात.
ह्या सगळ्या इथल्या मातीतल्या परंपरा आहेत. त्यालाच सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात, त्यालाच बीजेपी वाले हिंदुत्व म्हणतात. पण व्यवहारामध्ये सगळे तेच करतात. पण मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून हिंदुत्वाचा बागुलबुवा करायचा आणि आपल्या पदरात पाडून घ्यायची मतं, यासाठी निर्माण केलेला बुद्धिभेद आहे, यापेक्षा अधिक काही नाही. भाऊ, खरं म्हणजे या सगळ्या संकल्पना जर पाहिल्या तर त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. म्हणजे समाजशास्त्र किंवा राजकारणाशी संबंधित जी पुस्तकं असतात त्यामध्ये सुद्धा यांच्या व्याख्या दिलेल्या असतात आणि दुसरीकडे विरोधक या संकल्पनांबाबत अपप्रचार करत असतात. किंवा जाता जाता प्रॉब्लेम सांगतो काय असतो. मी जेव्हा शाळेत होतो 1960च्या दशकामध्ये, दशकाच्या पूर्वार्धामध्ये 61 ते 62, आम्ही जी शाळेत भूमिती शिकलो, त्या भूमितीमध्ये बिंदूची व्याख्या काय होती माहिती का? ज्याला लांबी रुंदी जाडी नसते पण स्थान असते तो बिंदू. आता ती व्याख्या बदललेली आहे. बिंदूला ही जाडी लांबी रुंदी असते, तुम्ही भिंगातून बघा. बरोबर आहे. मग त्यावेळची भूमिती चुकीची होती आणि आताची बरोबर आहे की आताची चुकते. व्याख्या बदलत राहतात. व्याख्या नवनव्या दृष्टिकोनातून आणि नवनव्या अनुभवातून बदलत असतात. तुम्ही जुन्या व्याख्येला चिकटून बसलात की तुम्ही पुराणमतवादी होता. आपल्याकडचे बुद्धिजीवी हे अजूनही 2000 सालाच्या अलीकडे अडकलेले आहेत आणि जग 2026 मध्ये आले आणि त्यामुळे त्यांच्या व्याख्या चुकीच्या ठरतात. गंमत अशी असते की 5 वर्षाचं मूल बघितलंय आणि 20 वर्ष माणूस कुठे परदेशी गेला आणि येताना त्यांनी तुमच्या 5 वर्षाच्या मुलासाठी फ्रॉक किंवा काय कपडे आणले, तर आज ते मूल झाले 30 वर्षाचं. थिअरी ही रेडीमेड कपड्यासारखी असते आणि मूल हा व्यवस्थित जिवंत असतं, ते वाढत्या अंगाचं असतं. हा फरक ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांची बुद्धी निकामी झाली असं समजावं, असा त्याचा अर्थ. भाऊ, तुमच्याकडून या संकल्पना आज आम्हाला समजून घेता आल्या आणि तुमची खुमासदार परखड शैली आणि इतिहासाच्या घटनांमधले जे तुम्ही दाखले देतात त्यामुळे राजकारणातल्या अनेक बारीक सारीक गोष्टी, अनेक बारकावे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजतात. अजूनही बऱ्याच विषयांवर तुमच्याशी चर्चा करायची आहे, पण आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ झालीये. भाऊ, खरंच खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार. मला खात्री आहे की आजचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि 2014 नंतरच्या राजकारणाचे अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत, अनेक पैलू आहेत, त्याविषयी सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. पण पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आजच्या भागात इथेच थांबते. अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.